इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। गुन्ह्यातील टेम्पो सोडवण्यासाठी आणि कोर्टात मदत करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे यांना अटक केली। एकाच वेळी 2 पोलीस अधिकारी व एका कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे। या घटनेने पोलीस दलामध्ये खळबळ उडवली। करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याकडे एका गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा आयशर टेम्पो जप्त होता। हा टेम्पो सोडवण्याकरता कोर्टात म्हणणे देण्याकरता गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे यांनी 25 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रारदार यांच्याकडे म्हणणे देण्याकरता 30,000 रुपयांची मागणी केली होती। तसेच तक्रारदार यांच्या पार्टनरकडे 25 नोव्हेंबर 2024 रोजी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी फोनवरून गुन्ह्यात मदत करतो त्यासाठी 35,000 रुपयांची मागणी केली होती। पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे यांनी तक्रारदार यांना फोनवरून हेड कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांची भेट घेण्यास सांगितलं होतं। त्याप्रमाणे तक्रारदार यांनी संतोष कांबळे यांची भेट घेतली असता पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे यांच्या सांगण्यानुसार 20,000 रुपये, त्यामध्ये तडजोड करून 15,000 रुपये आबासाहेब तुकाराम शिरगिरे यांच्यासाठी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तक्रारदार अटकेत असताना यापूर्वी पैसे घेतले कबुली देऊन गुन्ह्यात मदत करण्यासाठी उर्वरित राहिलेले 35,000 रुपयांची मागणी केली। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे दोषी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे यांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे ट्रेनिंगसाठी बाहेर असल्याने त्यांना अटक झाली नाही। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक बापू साळुंके यांच्या पथकाने केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यावर अनेक तक्रारी दाखल होत्या। 7 डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षाकडे तोंडी आदेश देऊन बदली केली होती।